नमस्कार. मी कांगणे सर. धमधम यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आजची बोधकथा आहे एकीचे बळ. खूप दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे. एका खेड्यागावामध्ये एक शेतकरी राहत होता. शेतकरी तसा खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे जमीन भरपूर होती. घरामध्ये गाई, गुरं, वासरं, म्हशी, बैल भरपूर होते. गोट्यामध्ये बैल 4 असायचे. 4ही बैल कामाचे होते. अगदी बैल इतके चांगले, इतके चप्पळ, इतके काम करायला शेतीमध्ये उपयुक्त होते. शेतकरीही तेवढाच त्या बैलांवरती प्रेम करायचा. शेतकऱ्यानं त्या बैलांना खूप जीव लावला. बैल चांगले असल्यामुळं शेतकऱ्याला ते आवडत होते. पण हळूहळू दिवसामागून दिवस जात होते आणि शेतकऱ्याचे बैल लहानचे मोठे झाले, तरुण होते. तरुणचे हळूहळू म्हातारपणाकडे झुकू लागले. त्यातला एक बैल तर खूपच थकला होता. आता एक थकला म्हणजे दुसरा त्याचा जोडीदारही थकलेला होता. एक दिवस शेतकऱ्यानं त्यांना अवतालं जोडलं आणि फारसं त्यांना आता पहिल्यासारखं लवकर पटपट चालता येत नव्हतं. बैल अगदी आता शक्तिहीन झालेले होते, कारण त्यांचं वयही झालं होतं. म्हणून आता बैलांना विकून टाकावा असं शेतकऱ्याच्या लक्षात आलं. शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या गाड्याला गोठ्यात बोलवलं आणि बैलांना पुसून उद्या सकाळी तयार करायचं. त्यांच्या शिंगांना रंग लावायचा, गळ्यामध्ये वारती, शिंगामध्ये गोंडा असं बांधायचं, सजवायचं त्यांना आणि 4ही बैलांना बाजारात न्यायचं असं ठरवलं आणि गड्याला ते काम सांगून दिलं. गडी सकाळी लवकर येऊन बैलांना सजून दुसऱ्या दिवशी विकण्यासाठी बाजारात घेऊन जाणार होते. बैलांनी ही सगळी गोष्ट ऐकली आणि त्यांना मालकाचा खूपच राग आला. आम्ही लहान वयापासून शेतकऱ्याचं सगळं काम केलंय, मालकाचं कुठलंही काम रोखू दिलं नाही आणि आता आम्ही म्हातारे झालो तर आम्हाला बाजारात नेऊन विकायला लागलेत. म्हणून बैल खूप नाराज झाले, खूप रडले, एकमेकांना सांगू लागले किती किती हा मनुष्य म्हणजे हरामी आहे की यानं आपण केलेल्या कामाचं विसरून गेला आणि आता आपल्याला बाजारात नेऊन विकतोय. खरं आपण तरुण वयामध्ये किती याचं काम केलं, आपल्या कामामुळे याला खूप भरपूर माल झाला, श्रीमंत झाला आणि आज आपली किंमत राहिली नाही. बैलांना खूप राग आला. बिचारे खूप गोट्यामध्ये रडले आणि सर्व 4ही बैलांनी एक निर्णय घेतला की आता आपण या मालकाजवळून पळून जायचं. रात्री त्यांनी त्या खुट्याला बांधलेले दावे तोडले. झटके मारून 4ही बैलानं ते दावे तोडले आणि 4ही बैल रात्रीचे जंगलामध्ये निघून गेले. जात खूप दूरवर जंगलामध्ये 4 बैल गेले. आता शेतकरी सकाळी उठून बघतो तर एकही बैल त्या गोट्यामध्ये राहिलेला नाही. बैल 4 जंगलामध्ये पळून गेले. बैल त्या जंगलामध्ये आरामानं अगदी आनंदानं खाऊ पिऊ लागले. त्या बैलांना फक्त दुःख एकच होतं की आपल्याला ज्या मालकानं लहानचं मोठं केलं, ज्यांचं आपण काम केलं त्याच्याजवळून पळून आलो, हे काही योग्य केलं नाही. पण त्यातले काही बैल सांगत होते की हे योग्यच आहे, आपण त्याचं इतकं काम करूनही तो आपल्याला विकून टाकत होता, खाटीक आपल्याला नेलं असतं, कापलं असतं, त्याच्यापेक्षा या जंगलात बरं. 4 बैल अगदी आनंदात त्या जंगलामध्ये राहू लागले. रोज तिथं चरू लागले. एकोप्यानं येऊन बसू लागले. त्यांच्या बसण्याचं एक प्रचंड मोठं झाड होतं, त्या झाडाखाली बसत होते. झालं असं की एक दिवस वाघानं त्यांना 4ही बैलांना बघितलं आणि वाघ त्या ठिकाणी आले. वाघ आल्यानंतर त्या वाघानं एका बैलावर झडप घातली. 4 बैल इकून तिकून धावले, 3 राहिलेले आणि ज्या बैलावर झडप घातली होती तोही मारत होता आणि चौकून 3 जण भिडले. म्हणजे चौकून 4 बैल त्या वाघावर पडले आणि वाघाचा नाईलाज झाला. वाघ तिथून पळत सुटला. त्या बैलाला काही मारू शकला नाही. 4ही बैल आनंदात झाले, आपण सगळ्यांनी मारलं म्हणून ते पळाला. कोण शिंगा आणले होते, कोण डोक्यानं मारलं होतं, कोण पाय मारले होते आणि वाघाची का अगदी त्यांनी घायल करून वाघाला पळून लावलं होतं.
आता 4 बैल आनंदात राहिले. 4 बैलांना आपापल्या ताकदीचा गर्व झाला आणि 4 बैल एकमेकांना सांगू लागले, अरे मी त्याला शिंग मारलं म्हणून तो पळाला. दुसरा म्हणत होता, छे रे मी त्याला पाय मारला म्हणून तो पळाला. तिसरा म्हणत होता, छे माझं डोक्यानं मारलं म्हणून पळाला. चौथा म्हणत होता, मी तर त्याला उंदाडी मारली म्हणूनच वाघ पळाला. असे 4ही बैल आपापली बडायकी सांगू लागले. त्यांना आपल्या ताकदीचा गर्व झाला होता. 4 बैल एकमेकांना भांडू लागले. पाहता पाहता त्यांच्या भांडणामध्ये मारामाऱ्या झाल्या आणि 4 बैलांनी आता निर्णय घेतला की आपण एकत्र राहायचं नाही, 4 दिशेला चौघांनी निघून जायचं. 4 दिशेला 4 बैल गेले. पाहता पाहता हप्ता गेला. हप्ता गेल्यानंतर वाघाला जे लागलं होतं त्याला असं वाटलं आता परत एकदा या बैलांना मारून बघावं. वाघ हळूहळू जंगलात गेला. जंगलामध्ये बैल एक चरत होता. त्या बैलाजवळ गेला. आजूबाजूला कोणी नाही हे त्या वाघानं बघितलं आणि एका झुडपाच्या आडून वाघानं त्या बैलावरती हल्ला केला. जसा हल्ला केला तसा बैल खूप त्याच्याशी लढू लागला, मारू लागला, पण वाघाची ताकद जास्त होती. वाघ चपळ होता आणि वाघानं मात्र त्या बैलाला काही सोडलं नाही. अगदी अक्षरशः त्याचं नरडं फोडायला सुरुवात केली. बैलाचं नरडं फोडत असताना त्याला त्याच्या मित्रांची आठवण झाली. तो ओरडू लागला, हाका मारू लागला, धावा करू लागला. पण आता 3 बैल काही येणं शक्य नव्हतं, कारण त्यांचे भांडणं झाले होते आणि भांडणं झाल्यामुळं ते दूर दूर गेले होते. वाघानं त्या बैलाला मारलं, त्याचं मांस खाल्लं आणि आनंदात वाघ 4 दिवस राहिला. एक बैल तर संपला. दुसऱ्या दिशेला गेलेल्या बैलावर वाघानं हल्ला केला. तोच प्रकार घडला आणि त्यानं तोही बैल मारून टाकला. तिथंही 4 दिवस गेले. पाहता पाहता 3रा बैल मारला आणि त्या वाघानं त्यालाही खाऊन टाकलं. 3 बैल संपले. 4थ्यावर हल्ला केला, 4थाही खाऊन टाकला. पाहता पाहता 1-2 महिन्यामध्ये एकही बैल शिल्लक राहिला नाही. 4ही बैल मेले. बघा ना,